नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, यशाची पावले या यूट्यूब चॅनलचे आपले स्वागत आहे. सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये कंत्राटी पदभरती सुरू झालेली आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या पदाची जाहिराती निघत आहेत. त्यासंबंधी ह्या व्हिडिओमध्ये आपण आज एका जाहिरातीबद्दल माहिती घेणार आहोत. आरोग्य विभागामध्ये वेगवेगळ्या पदाची पदभरती सुरू झालेली आहे. त्याचा आपण मागील 2-3 व्हिडिओमध्ये घेतलेला आहे. त्याबद्दल अधिक माहिती तुम्हाला हवी असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे मी कमेंट देणार आहे ती जाऊन पाहू शकता. आता आपण पाहू शकता की ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण काय पाहणार आहोत, तर ह्या जागा कोणत्या ठिकाणी आहेत, किती आहेत, अर्ज कसा करायचा आहे, शैक्षणिक पात्रता कोणती आहे, कागदपत्रे कोणती कोणती लागणार आहेत, वयोमर्यादा काय आहे, त्यानंतर फी वगैरे काय आहे याची सर्व माहिती आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच तुम्ही कमेंट करून सांगू शकता, व्हिडिओला लाईक करू शकता व आपल्या इतर मैत्रिणीपर्यंत पोचवू शकता. तर आता जाहिरात कोणत्या जिल्ह्यातील आहेत बघूया. तर ही जाहिरात आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्ह्यातील जाहिरातीमध्ये बघा, अकाउंटंट आणि स्टाफ नर्स या 2 पदांच्या जाहिराती आहेत. मग आता या अकाउंटंट याची किती बघा पदे आहेत, तर 5 पदे ही अकाउंटंट यांची आहेत. त्यानंतर स्टाफ नर्सची जी पदे आहेत ती 31 पदे आहेत. आता त्यांची कॅटेगरी वाईज किती बाबा जागा रिक्त आहेत ते यामध्ये उल्लेख केलेला आहे बघा. तर कॅटेगरी वाईज बघू शकता तुम्ही जागा. तर या ठिकाणी पाहू शकता तुम्ही. तर अकाउंटंटसाठी एस-टी साठी एक जागा आहे, व्ही-जी-ए साठी एक आहे, ओ-बी-सी साठी एक आहे, ई-डब्ल्यू-एस साठी एक आहे, एस-सी-बी-सी साठी एक आहे. त्यानंतर बघा, त्यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे बघा. तर शैक्षणिक पात्रता आहे बी-कॉम आणि टॅली पाहिजे तुमचे. त्यानंतर तुम्हाला वेतन किती असणार आहे, तर 18,000 इतके तुमचे मानधन असणार आहे त्या ठिकाणी. त्यानंतर बघू शकता की स्टाफ नर्सची जागा 31 आहेत. त्यासाठी कोणकोणत्या कॅटेगरीच्या जागा बघा किती आहेत, तर एस-सी साठी 1 आहे, एस-टी साठी 8 आहेत, व्ही-जे-ए साठी 1 आहे, एन-टी-सी साठी 3 आहेत, एन-टी-डी साठी 1 आहे, एस-बी-सी साठी 2 आहेत, ओ-बी-सी साठी 7 आहेत, ई-डब्ल्यू-एस साठी 3 आहेत, एस-सी-बी-सी साठी 3 आहेत व ओपन साठी 2 जागा आहेत. त्यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे, तर जी-एन-एम किंवा बी-एस-सी नर्सिंग ही शैक्षणिक पात्रता लागणार आहे. तसेच ह्याचे जे मानधन आहे ते 20,000 रुपये इतके असणार आहे. ही जाहिरात तुम्हाला कुठे पाहायला मिळेल, तर ही जाहिरात तुम्हाला चंद्रपूर जिल्ह्याची जी वेबसाईट आहे, चंद्रपूर जिल्ह्याची जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती तुम्ही ती जाहिरात जाऊन डाउनलोड करू शकता व ही जाहिरात जे विद्यार्थी अर्ज करणार त्यांना ही जाहिरात डाउनलोड करूनच मग तुम्ही अर्ज करायचा आहे, कारण मॅन्युअली आपण अर्ज हाताने भरून तो जिल्हा परिषदला जमा करायचा आहे. त्यामुळे ह्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही अर्ज डाउनलोड करून तो भरायचा आहे किंवा मी डिस्क्रिप्शनमध्ये देखील हे जाहिरात मी त्याची कमेंटमध्ये किंवा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक तुम्हाला देणार आहे, ते तुम्ही डाउनलोड करू शकता. तर आता अर्ज आपल्याला कसा करायचा आहे ते, तर हा अर्ज आपल्याला दिनांक 7/3/2025 रोजी सायंकाळी 4 वाजेपर्यंत हा अर्ज स्वीकारला जाणार आहे. तर आता हा जो अर्ज आहे, तो अर्ज जिल्हा परिषद चंद्रपूर या जिल्हा परिषदमधून निघाला आहे. तर कुठे अर्ज जमा करायचा याची डिटेल्समध्ये माहिती बघूया आपण. तर 25/2/2025 रोजी चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानंतर ही दिनांक 7/3/2025 म्हणजे 7 मार्चपर्यंत ही तुम्हाला मुदत असणार आहे. 7 मार्च रोजी 4 वाजेपर्यंत तुम्हाला ती बाय हँड किंवा पोस्टाने तुम्हाला ती द्यायची आहे. बाकी ह्या जाहिरातीमधील जे प्रमुख गोष्टी आहेत त्याचा फक्त आपण थोडासा मागोवा डिटेलमध्ये जाहिरात तुम्ही डाउनलोड करून वाचू शकता व अर्ज करू शकता. यासाठी बघा, अकाउंटंटसाठी बी-कॉम आणखी टॅली लागणार आहेत आणि स्टाफ नर्ससाठी जी पोस्ट आहे त्यासाठी बी-एस-सी नर्सिंग आणखीन पी-बी-बी-एस-सी याच्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल. म्हणजे
जर तुमचं शैक्षणिक पात्रता जास्त असेल तर तुम्हाला प्राधान्य मिळणार आहे. तसेच पाहू शकता की वयोमर्यादा काय आहे, तर 38 वर्ष कमाल वय असणार आहे ओपनसाठी, आणि राखीवसाठी 43 वय ही कमाल वय मर्यादा असणार आहे. तसेच जर राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जर तुम्ही काम केले असेल तर तुमचे सेवेतील 5 वर्ष तुम्हाला शिथिलता देणार आहे. बाकी ज्या सूचना आहेत त्या तुम्ही डिटेल्समध्ये वाचू शकता. कागदपत्रे कोणती लागणार तर तुमची जी शाळा सोडल्याचा दाखला आहे, त्यानंतर अनुभवाचे जे प्रमाणपत्र असेल, जात प्रमाणपत्र असेल, नॉन क्रिमिनल तांत्रिक पदांचा तत्सम काउन्सिलची वैध नोंदणी म्हणजे स्टाफ नर्स वगैरे असेल तर त्यांच्यासाठी जी त्यांची काउन्सिलची नोंदणी असते ते प्रमाणपत्र लागणार आहे. तर ह्यासाठी अर्ज कसा करायचा, तर A4 साईजच्या आकारावरती अर्जाची प्रिंट करून तुम्ही तो स्वतःच्या अक्षरात भरून तुम्ही स्वतःची सही करून तुम्ही तो जमा करायचा आहे. खुल्या प्रवर्गासाठी जवळपास ₹150 इतकी फी असणार आहे आणि राखीव प्रवर्गासाठी ₹100 इतकी फी असणार आहे. तर ही फी कशी भरायची, तर राष्ट्रीयकृत बँकेमध्ये तुम्ही डी काढायचा आहे व त्या डी-डीच्या मागे स्वतःचं नाव आणि पदाचे नाव इत्यादी लिहावं लागणार आहे. हां, आणि हा जो अर्ज आहे तो डिस्ट्रिक्ट इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी चंद्रपूर यांच्या नावे काढायचा आहे व तो एका बंद लिफाफ्यामध्ये सीलबंद लिफाफ्यामध्ये घालून त्या लिफाफ्यावरती तुमचं संपूर्ण नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक लिहून तो जमा करायचा आहे. तर जमा कधीपर्यंत करायचा आहे, तर 7/3/2025 रोजी सायंकाळी 4 वाजेपर्यंत बाय पोस्ट किंवा स्वतः जाऊन तुम्ही जमा करायचं आहे. बाकी मग त्यांनी काही ज्या सूचना दिलेल्या आहेत त्या डिटेल्समध्ये वाचू शकता. यामध्ये दिलेल्या आहेत त्या PDF मध्ये बघू शकता तुम्ही. हा जो अर्ज आहे तो इंग्लिशमध्ये बघा. तो तुम्ही व्यवस्थितरित्या वाचून भरून मग तो त्या ठिकाणी जमा करायचे आहे. त्यानंतर चेकलिस्ट दिलेलं आहे, कोणकोणते कागदपत्रे आहेत ते इथं टिक मार्क वगैरे करायचे आहे. अशा प्रकारे हा अर्ज आहे. प्रत्येक जिल्ह्याच्या ज्या जिल्हा परिषद असतील त्या ठिकाणी अशा कंत्राटी जागा सुटलेल्या आहेत. तर तुम्ही याबद्दल काही तुमच्या शंका असतील तर तुम्ही विचारू शकता, कमेंट करू शकता. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, इतर मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा. अर्ज भरताना काही जर तुम्हाला अडचणी येत असतील तर तुम्ही नक्कीच विचारू शकता कमेंट करून मला. त्याबद्दल मी नक्कीच मार्गदर्शन करेन. व्हिडिओ जर आवडला तर किंवा तुम्हाला जर व्हिडिओबद्दल माहिती जर उपयुक्त ठरली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.